नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती माने तुमचं इथे स्वागत करत आहे. आज आपण अर्जुन क्लिनिक पुणे येथील तज्ञ डॉक्टर विद्या सौ विजय माने यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. चर्चेचा विषय आहे इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटवरती पंचकर्माचे काय फायदे आहेत. मला सांगू शकता का की सर्व लोकांसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा मूळ उद्देश काय? हो, नमस्कार. मी डॉक्टर सौ विद्या माने. आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे आणि त्याचा मूळ उद्देश आहे निरोगी माणसाचं आरोग्य सांभाळून ठेवणे, त्याला रोगमुक्त ठेवणे आणि जर रोगी झाला असता त्या रोगातूनही त्याला मुक्त करणे आणि त्याचं आयुष्य त्याला देणे. हे आयुर्वेद शास्त्राचा मूळ उद्देश आहे. अच्छा, तर डॉक्टर पंचकर्म ट्रीटमेंटला आयुर्वेदिक शास्त्रात खूप महत्व आहे. तुम्ही पंचकर्म ट्रीटमेंट बद्दल सांगू शकाल का? हो, नक्कीच. पंचकर्म म्हणजे 5 कर्म. आयुर्वेद शास्त्राने 5 कर्मामध्ये स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन आणि बस्ती या कर्मांद्वारे चिकित्सा केली जाते. तिला पंचकर्म चिकित्सा असं म्हटलं आहे. इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट किंवा वंध्यत्वामध्ये पंचकर्म ट्रीटमेंटचे कसे फायदे असतील व स्त्रियांना त्याचा कसा लाभ होईल? हो, लग्नानंतर सुरुवातीचे 2 वर्ष नैसर्गिक प्रक्रियेने प्रेग्नन्सी राहते. पण जर ती राहत नसेल किंवा एक मूल झाल्यानंतर पुढचे 2-3 वर्ष तिला नैसर्गिक प्रेग्नन्सी राहत नसेल, तर ती स्त्री वंध्यत्वाकडे वळली असं आम्ही समजतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्माद्वारे तिची शरीर शुद्धी करून तिच्यातल्या ॲबनॉर्मॅलिटीज रिकव्हर करून तिला पुन्हा नॉर्मल बनवलं जातं आणि त्यातून ती पुन्हा माता बनू शकते. ही ताकद पंचकर्मामध्ये आहे. इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये कोणत्या प्रकारचे पंचकर्म करावे लागतील? हो, बेसिकली पंचकर्मातले जे प्रकार आहेत जे वंध्यत्वामध्ये चालतात त्यामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती, शिरोधारा, उत्तर बस्ती या कर्माद्वारे तिची शरीरशुद्धी केली जाते. हे कर्म उपयोगी ठरतात. हल्लीच्या काळात स्त्रियांना इन्फर्टिलिटी होण्याची कारणे सांगू शकतात? हो, नक्कीच. सध्या आरामदायी जीवनशैली, फास्ट फूड, जंक फूड, व्यायाम न करणे यामुळे हार्मोन्स बिघडतात आणि हार्मोन्स बिघडल्यामुळे PCOD, PCOS, युट्राईन फायब्रॉइड्स, ओव्हेरियन सिस्ट्स अशा प्रकारचे फिजिकली प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी डेव्हलप होते. ओके. वंध्यत्वामध्ये पंचकर्मातील कोणते चिकित्सा प्रकार उपयोगी ठरतील? हो, आहार, विहार आणि व्यायाम करावा लागेल. स्नेहन, स्वेदन केल्याने शरीरातील वातदोषाचे शमन होते. विरेचनाने शरीरशुद्धी होते. तर बस्ती हा असा प्रकार आहे की बस्ती ही मुळासकट आजाराचं समूळ उच्चाटन करू शकते. जसं तुम्ही एखाद्या झाडाला मुळांना पाणी देता आणि त्याचं पाणी त्याच्या टोकापर्यंत झाडाच्या उंच फांद्यांना सुद्धा पुरलं जातं, त्याप्रमाणे बस्ती हा गुदद्वाराद्वारे दिलेला प्रकार आहे. परंतु त्याची ट्रीटमेंट, त्याचा फायदा शरीराच्या संपूर्ण भागाला होतो आणि बस्ती चिकित्सा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्यामध्ये उत्तर बस्ती हा प्रकार अतिशय उपयोगी ठरणारा आहे. तर डॉक्टर, तुम्ही हे सांगू शकता का की उत्तर बस्ती म्हणजे काय आणि ती कोणत्या गोष्टीत केली जाते? हो, ज्या स्त्रियांचा गर्भाशय अशक्त आहे, वीक आहे, मेन्सेस इरेग्युलर आहेत, सर्व्हायकल सिस्ट आहेत किंवा ओव्हेरियन सिस्ट आहेत, फायब्रॉइड्स आहेत आणि त्यामुळे त्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही, अशा स्त्रियांमध्ये सर्व्हिक्स म्हणजे गर्भपिशवीचं जे मुख असतं त्या मुखातून आयुर्वेदिक औषधं आतमध्ये टाकली जातात आणि त्या पिशवीला बल दिलं जातं, तिचं न्यूट्रिशन केलं जातं आणि तिला हेल्दी युट्रस तयार केलं जातं आणि त्यातून पुढचे हॉर्मोन्स दुरुस्त केले जातात आणि त्यातून प्रेग्नन्सी मिळू शकते. तर डॉक्टर, तुम्ही मला हे सांगू शकता का की PCOD, PCOS आणि युट्राईन प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी काय करावे लागेल? PCOS, PCOD आणि गर्भाशयाचे विकार आता हा कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. आजची जीवनशैली, आरामदायी जीवनशैली, खाण्याचे प्रकार, अवेळी झोपणे, रात्रीचं जागरण करणे अशा अनेक समस्यांना आत्ताच्या मुली, आत्ताच्या स्त्रिया ह्या फेस होत आहेत आणि त्यांना इरेग्युलर मेन्सेस, वजन वाढणे, हार्मोन इम्बॅलन्स असे अनेक प्रॉब्लेम्सला त्या फेस करत आहेत. तर ह्याच्यातून जर आपल्याला वाचायचं असेल आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल आणि आपलं युट्रस, आपली हेल्थ चांगली ठेवायची असेल तर आधी व्यायाम करा, आहार प्रमाणात घ्या, जंक फूड, फास्ट फूड आणि रेडीमेड फूड, स्वीट्स हे टाळा. अति प्रमाणात स्नेह म्हणजे चीज, पनीर, बटर ह्या वस्तू टाळा.
त्याच्यानंतर जास्त झोपणे, अगदी आरामशीर जीवनशैली टाळा, थोडं एक्सरसाइज करा, कामं करा आणि याच्यातून जो फूड आहे, फूडचा प्रकार सुद्धा हेल्दी असला पाहिजे, ज्याच्यामध्ये स्निग्धता कमी असली पाहिजे, जे डायजेस्ट होऊ शकेल असंच फूड तुम्ही खाल्लं पाहिजे, व्यायाम केले पाहिजेत आणि हेल्दी राहिलं पाहिजे. तर मॅडम, माझा शेवटचा प्रश्न हा राहील तुम्हाला, की तुम्ही ही ट्रीटमेंट कधीपासून करत आहात आणि तुम्हाला किती वर्ष झाले या प्रॅक्टिसमध्ये, हे तुम्ही सांगू शकाल का? हो, गेले 32 वर्ष मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते. स्त्रियांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आयुर्वेद चिकित्सेतून, मेडिसिनमधून आणि माझे स्वतःचे अनुभव काही तयार करून स्त्रियांना त्यांचं आरोग्य दिलेलं आहे. पिशव्यांचं युट्राईन सर्जरीज मी वाचवलेल्या आहेत आणि अनेक स्त्रियांना गर्भधारणा झालेली आहे, त्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे. तर या ट्रीटमेंटमध्ये अनेक वर्ष मी काम करते आहे आणि लोकांना त्याचा फायदा मी दिलेला आहे. धन्यवाद डॉक्टर, आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी काढण्यासाठी. आणि थँक्यू. आपण परत नक्कीच लवकरच दुसऱ्या विषयावरती भेटूया. थँक्यू. नमस्कार. तर ज्या स्त्रियांना नॅचरल प्रोसेसनी प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा PCOS, PCOD, युट्राईन फायब्रॉइड्स आणि आणखी अजून जे काही स्त्री रोग असतील, त्यांनी नक्कीच खाली दिलेल्या पत्त्यावरती कॉन्टॅक्ट करावे किंवा संपर्क करावा आम्हाला फोनद्वारेही. आम्ही सगळी इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे आणि आम्हाला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. भेटू लवकरच.